नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच पाठीमागे तुम्ही शेवंती पीक बघताय, तर निश्चितच या शेवंती पिकाला जी महत्त्वाची चौथी किंवा पाचवी फवारणी करणं गरजेचं आहे, कारण फ्लावरिंग स्टेजमध्ये अवस्थेमध्ये आहे। कार्पा रोगाचा प्रादुर्भाव राहू शकतो, कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये बॅक्टेरियल कार्पाचा सुद्धा प्रादुर्भाव राहू शकतो। तर निश्चितच कोणती फवारणी करणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, आता येणारी पौर्णिमा आहे, तर या पौर्णिमेला अळईचा प्रादुर्भाव किंवा पाकुळी अवस्था असते, पाकुळी अवस्थेतून अळई, अंडी आणि त्यातून निघणारी जी अळई असेल तर या अळीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या अगोदरच या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। तर फवारणी करताना कोणकोणते मोलिक्युल वापरणं गरजेचं आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर निश्चितच मित्रांनो, पहिलं या ठिकाणी कीटकनाशक वापरताना या ठिकाणी प्रोफेनोफॉस 50% मधलं, अर्थात या ठिकाणी सुमिटोमो केमिकलचं किंवा एक्सेल क्रॉप केअरचं या ठिकाणी सेलक्रॉन हा मोलिक्युल या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे। तर निश्चितच आपण या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो, जी आपण फवारणी आणलेली आहे तर या ठिकाणी आपण सुमिटोमो केमिकलचा सेलक्रॉन या ठिकाणी आपण बघताय, तर निश्चितच ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत। 50 ml प्रतिपंपाला, अर्थात या ठिकाणी 2 ते 2.5 ml प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला ह्या कीटकनाशकाची फवारणी काढून घ्यायची, जेणेकरून अळई असेल, अंडी असतील ती पूर्णपणे नाश होऊन जाईल, त्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे। त्याच्यानंतर कॉम्बिनेशनला या ठिकाणी आपण फॅन्डल प्लस या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाइडचं फॅन्डल प्लस दिसतं। तर फॅन्डल प्लसने तुम्हाला जे असणारा काळा मावा असेल किंवा गॅस पॉयझनसाठी कुठं आतमध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल तर त्यासाठी हे 2-in-1 कॉम्बिनेशन आहे। प्रोफेनोफॉस प्लस फॅन्डल घेतलाय साधामध्ये, तर फॅन्डल आपल्याला गॅस पॉयझन पण काम करेल आणि मव्यासाठी पण, हे दोन्ही पण काम या ठिकाणी करणार आहे। तर निश्चितच याची फवारणी आपल्याला काढून घ्यायची। दुसरा बुरशीनाशकाच्या माध्यमातून घ्यायचं तर कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये जाणं गरजेचं आहे। तसं आपल्या बागेवरती अजूनही कुठल्याही स्वरूपाचा कार्पा नाही आहे, बॅक्टेरियल कार्पाचा प्रादुर्भाव नाही आहे, कुठलाही नाही आहे, तरी सुद्धा आपण कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये या ठिकाणी इंडोफिलचं या ठिकाणी आपण अवतार या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इंडोफिलचा अवतार आहे, अवतारचा स्प्रे आपण या ठिकाणी काढणार आहोत। अवतार सुद्धा या ठिकाणी 50 ग्राम प्रतिपंप, म्हणजे याप्रमाणे 500 ग्राममध्ये 10 पंप या ठिकाणी आपल्याला होणार आहेत। तर ही अवतारचे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये आपण फवारणी घेतोय। तिसरी गोष्ट राहिली, कारण आत्ता फुलं लागायची अवस्था आहे, कॅल्शियमची जाणं गरजेचं आहे, कॅल्शियम बोरॉन जाणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी वनिता ॲग्रो इसेन्सचं ZNB, वनिता ॲग्रो केमिकलचं ZNB हा कॅल्शियम बोरॉनिक तो जो असणारा जो मोलिक्युल आहे तो आपण या ठिकाणी घेतलाय, की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये पिकाला कॅल्शियम निघेल, फुलांची संख्या चांगल्या पद्धतीने राहील। आणि त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी आपण कोरोमंडल पेस्टिसाइडचं फंटॅक प्लस हा घेतलाय 20 ml प्रतिपंपाला, म्हणजे 5 पंपांसाठी 100 ml घेतलंय। अशा पद्धतीमध्ये ही फवारणी करून घ्यायची। आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं जे शेवटला जे गरजेचं आहे ते आहे स्प्रेडर, म्हणजे स्टिकर। ते स्टिकर आपल्याला या ठिकाणी कंटिन्युटी वापरून घ्यायचे। तर हे 3 ते 4 जे मोलिक्युल आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, कारण का निश्चितच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जे शेवंती पीक आहे ते शेवंती पिकावरती येणारा काळा मावा असेल, बॅक्टेरियल कार्पा आहे, प्रादुर्भाव त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल करण्यासाठी निश्चितच ही फवारणी आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। निश्चितच ती करून घ्या, की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकावरती ही महत्त्वाची फवारणी निश्चितच फायदेशीर ठरेल। फुल सेटिंग असेल, कार्पा आहे, प्रादुर्भाव याच्यावरती आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा देईल। तर निश्चितच ही फवारणी करा आणि आपलं शेवंती पीक चांगल्या पद्धतीमध्ये करा। निश्चितच याचा फायदा हा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।